नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. होळीच्या दिवशी चुकूनही 5 गोष्टी करू नका. जर त्या तुमच्याकडून घडल्या तर तुम्ही जीवनात समस्यांना आमंत्रण द्याल. पण कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया. होळीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा. घरी जे काही पक्वान्न तयार केलेले असेल ते देवाला अर्पण करा. या दिवशी जर तुम्ही तुमच्या खिशात एका काळ्या कपड्यात पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ बांधून ठेवले तर त्याचा तुम्हाला लाभ होईल. त्यानंतर होलिका दहनाच्या वेळी हे सर्व होळीमध्ये टाका. होळीच्या दिवशी प्रसन्न मनाने तयारी करा. सर्वांचा सन्मान करा. होळीची राख आपल्या घरात नक्की आणा आणि ती राख घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये टाका. हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतो. होलिका दहनाची राख आणून तुम्ही घरात ठेवली, जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवली, तिजोरीत किंवा तुमच्या ड्रॉवरमध्ये, तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही. आता वळूया त्या 5 कामांकडे जी तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही केली नाही पाहिजे. त्यातलं सर्वात पहिलं काम म्हणजे तुमच्या घरात जर कुणी गरोदर महिला असेल तर तिला होलिका दहन पाहू देऊ नका. तुम्ही गरोदर असाल तर होलिका दहन पाहू नका. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नका. हे अतिशय घातक ठरतं. तिसरी गोष्ट, कोणत्याही नवविवाहित स्त्रीने सुद्धा होलिका दहन पाहू नये. चौथी गोष्ट, सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये. त्यामुळे त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण होतात असं म्हणतात. पाचवी गोष्ट, होळीच्या दिवशी कोणालाही पैसे देऊ नका आणि कोणाकडूनही पैसे घेऊ नका, नाहीतर माता लक्ष्मी रागवते असं म्हटलं जातं. होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नका. या वृक्षांची लाकडं जाळल्याने नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीची लाकडं वापरू शकता. ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या, काटक्या, गवऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तींना दिला जातो. पूजा करणाऱ्याने देश आणि कालाचा उच्चार करून धुंडा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांचा परिहारार्थ या होलिकेचं पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीचे षोडोपचारे पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात तर काही ठिकाणी होळी पेटवून झाल्यावर पूजा करतात. परंतु होळी प्रज्वलित करण्यापूर्वी पूजा करणं सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरतं. होळी पेटवल्यानंतर तिला सगळ्यांनी 3 प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करावी. होळीच्या दिवशी होलिका दहनाबरोबरच आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचं सुद्धा दहन करावं. रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तींवर विजयाचा हा सण आहे. होलिका दहन केल्याने आजूबाजूला नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता येते, सुख समृद्धी येते. अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे आणि हीच सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो. ज्योतिषशास्त्रात सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता. आर्थिक संकट दूर करण्याचा सुद्धा उपाय यामध्ये आहे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचं भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीत ठेवा. तसंच त्या राखेची छोटीशी पुडी बनवा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. आता वळूया त्या मुख्य उपायाकडे जो तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे? होळी पौर्णिमेला सकाळी 10 वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाखाली जावं, तिथे पिंपळाला पाणी घालावं आणि तिथे बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. मग ते श्रीसूक्त असेल वा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखाद्या लक्ष्मीचा मंत्र असेल, अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचा आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात
हे भस्म टाका. त्यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख शांती येते. घराचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सुद्धा तुम्ही होळीच्या या भस्माचा उपयोग करू शकता. जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल, तर होलिकेचं भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा. त्या व्यक्तीच्या कपाळाला सुद्धा लावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल. धन्यवाद.